आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात अर्थव्यवस्थेमध्ये मागणी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल. श्रोते हो, कोरोना संकटात कर्जदारांना दिलासा देणाऱ्या केंद्र सरकारच्या व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला. नुकताच केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार समितीकडून या योजनेची मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली होती. कर्जदारांना दिलासा देणारी ही योजना येत्या 5 नोव्हेंबर रोजी लागू होणार आहे. बँकांना तसंच वित्त संस्थांना चक्रवाढ व्याजाची माफ केलेली रक्कम 5 नोव्हेंबरपासून कर्जदारांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी लागणार आहे. या योजनेमध्ये विशिष्ट कर्ज खात्यांनी 6 महिन्यांची हप्ते स्थगिती म्हणजे मोराटोरियम घेतली असेल आणि हे हप्ते संपूर्ण कर्जफेडीचा कालावधी संपल्यानंतर भरण्याचं मान्य केलं असेल तर अशा कर्ज खात्यांच्या थकीत हप्त्यांवर बँका आकारणार असलेल्या व्याजासाठी अनुदान दिलं जाणार आहे. कर्जाच्या हप्त्यांमध्ये मुद्दल आणि व्याज या दोघांचा समावेश असतो. अशा थकीत हप्त्यावर पुन्हा व्याज आकारणी झाल्यास ती चक्रवाढ पद्धतीने होते. म्हणून चक्रवाढ आणि सरळ असा दोन्ही व्याजांमधला फरक हा सानुग्रह अनुदान म्हणून केंद्र सरकार देणार आहे. याचाच अर्थ सामान्य कर्जदारांसाठी व्याजावरील व्याज माफ केलं जाणार आहे. ज्याने आपल्या कर्जाचे हप्ते भरले होते अशांनाही या योजनेचा लाभ देण्यासंबंधीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. चक्रवाढ व्याज माफीनं जवळपास 75% कर्जदारांना दिलासा मिळेल, तर यामुळे केंद्राच्या तिजोरीवर 6,500 ते 7,000 कोटींचा अतिरिक्त भार येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कर्जदारांवर असलेला बोजा थोडा कमी होऊ शकेल. अर्थात बँकांना याची भरपाई केंद्र सरकार करून देईलच. स्टेट बँक ऑफ इंडिया यासाठी नोडल बँक असेल. याचबरोबर बँकांनी केलेले कर्जाचे निर्लेखीकरण हा मुद्दा सुद्धा सध्या खूप गाजतोय. बँकांनी निर्लेखित केलेली कर्ज म्हणजे कर्जमुक्ती नसते, परंतु आपण निर्लेखित केलेली कर्ज वसूल करण्यात बँकांना यश आलेलं नाही. त्यामुळे बँकांच्या आर्थिक स्थितीवरती ताण वाढू शकतो. यावर अधिक चर्चा करताना देविदास तुळजापूरकर म्हणाले, भारतातलं बँकिंग आज एका अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. कोरोना पूर्वी बँकिंग समोर प्रश्न होते. ते प्रश्न होते थकीत कर्जाचे, ते प्रश्न होते राईट ऑफचे, ते प्रश्न होते कर्जाला मागणी नाही. आणि कोरोना नंतर तर पूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे ओघानेच त्याचा बँकिंगवर परिणाम संभवतो आणि तसं ते दृष्टीपत्तीत पण आलं. आज आता मधल्या काळात रिझर्व्ह बँकेने भारत सरकारने काही पुढाकार घेतले आणि या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला किंवा जे काय संभाव्य अरिष्ट होतं ते अरिष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पहिली सुरुवात रिझर्व्ह बँकेने केली. रिझर्व्ह बँकेने आपला रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे रिव्हिजिट केले आणि त्या प्रोसेसमध्ये बँकांचे कर्जावरील व्याजाचे जे दर आहेत ते व्याजाचे दर कमी केले. त्यामुळं सर्व उद्योगाची व्यापार किंवा ज्याला वाणिज्य म्हणतो त्या उलाढालीमध्ये ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांची इंटरेस्ट कॉस्ट कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मदत केली. दुसरा, रिझर्व्ह बँकेने आपल्या एकूण धोरणाला पुन्हा एकदा नवीन चेहरा द्यायचा प्रयत्न केला. तो या अर्थाने की या कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे व्यवहार थंड झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी कर्ज घेतलं त्याचा परतावा आता त्यांना शक्य होत नाही. हे लक्षात घेता कर्जाची पुनर्रचना करता येईल अशा मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या. त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग म्हणतो. आणि त्या रिस्ट्रक्चरिंगमुळं जे संभाव्य थकीत कर्ज होती ती थकीत कर्ज टळली. ज्याला आपण मोरोटोरियम म्हणतो तो मोरोटोरियम पिरियड सुरुवातीला 3 महिने मग तो वाढवून 6 महिन्यापर्यंत वाढवून दिला आणि आता जवळजवळ 1 वर्षासाठी वाढवून दिला. म्हणजे एकीकडे स्मॉल बिझनेस किंवा मीडियम बिझनेस त्याच्याबरोबर एज्युकेशन लोन असो किंवा इतरही कर्ज असो या सगळ्यांना आता मोरोटोरियम उपलब्ध करून दिले असल्यामुळे ही कर्ज थकीत होणार नाही आणि थकीत झाली नाही तर त्यांचं क्रेडिट रेटिंग त्यामुळे खराब होणार नाही. त्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेने उद्योग व्यापाराला मदत करायचा प्रयत्न केला. सरकारने या संदर्भात काही पावलं उचलली आणि आपण जेव्हा सरकारच्या घोषणा बघतो तेव्हा आपल्याला हे दिसून येईल की सरकारचा भर यावेळी प्रामुख्याने बँकांवर होता. बँकांच्या मार्फत स्मॉल आणि मीडियम साईज जे बिझनेस आहेत त्याला सरकारने दर सकट 20%
ऍडिशनल लोन बँकांनी उपलब्ध करून द्यावं अशी घोषणा केली आणि त्या बँकांना सरकारने एक सपोर्ट या पद्धतीने दिला की हे 20% कर्ज थकलं तर सरकार त्याचं रिएम्बर्समेंट करेल, की ज्याच्यामुळं लोकांना म्हणजे बँक कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांना कर्ज वाटप करत असताना हात आखडता घ्यावा लागू नये ही सरकारची भूमिका होती. आणि त्याप्रमाणे खूप एक महत्वाकांक्षी जवळजवळ 2-2.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज वाटप हे सरकारने स्मॉल आणि मिडियम साईज एंटरप्राइजेसना केलेलं आपण बघतो. त्यामुळं ही एक मदत ही बँकांच्या मार्फत या देशातल्या छोट्या आणि मध्यम उद्योगाला झाली हे आपण बघतो. तसं या सगळ्यानंतर म्हणजे कोरोना आज आहे उद्या आहे पण परवा जेव्हा केव्हा लस शोध लागेल आणि मोठ्या प्रमाणावर लोक पूर्वीप्रमाणे आपले नित्याचे व्यवहार करतील तेव्हा मोरटोरियम पिरियड संपलेला, त्यावेळी जे रिस्ट्रक्चरिंग आहे त्याचाही पिरियड संपलेला असेल आणि मग त्यातून थकीत निर्माण होऊ नये एक मोठं आव्हान बँकांच्या पुढे आहे. आपण बघितलं गेले 2-3 वर्ष बँकिंग अडचणीत होतं म्हणजे मोठ्या प्रमाणावर बँका तोट्यात होत्या. यावर्षी रिस्ट्रक्चरिंगमुळे मोरटोरियममुळे हे जे थकीत आहे ते पुढे ढकलल्या गेलं त्यामुळे कदाचित बँका प्रॉफिट दाखवू लागतील. पण पुढच्या वर्षी हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा बँका तोट्यात येऊ शकतात आणि त्यावेळी हा तोटा टाळायचा असेल तर थकीत कर्ज आटोक्यात आणावी लागतील आणि थकीत कर्ज आटोक्यात आणायचे असतील तर अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं याला दुसरा पर्याय नाही. आणि आज आपण बघतो की बाजारामध्ये अनेक सवलती दिल्यानंतर पण त्याला एकूण पुनरुज्जीवन म्हणतो ते होत नाही, कारण ज्या लोकांनी बाजारात माल खरेदी करायचा आहे त्यांच्या हातात पैसा नाही आणि तो पैसा उपलब्ध करून द्यायचा झाला तर सरकारवर आज एक फिस्कल कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी काही मर्यादा आहेत. या दुष्टचक्रातून अर्थव्यवस्थेची सुटका कशी होईल याच्यावर अर्थव्यवस्थेचं आणि बँकिंगचं भवितव्य पण अवलंबून राहणार आहे. आज बँकांमध्ये मधल्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज राईट ऑफ केली पण राईट ऑफ करण्यासाठी बँकांजवळ नफा पाहिजे. सरकार आज बँकांना पुनर्भांडवलीकरणासाठी पैसा उपलब्ध करून द्यायसाठी सरकारजवळ पैसा नाही. अशा एका अत्यंत दुष्टचक्रात हे बँकिंग अडकलेलं आहे. त्या टप्प्यावर एकूणच सरकार अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन कसं करेल याच्यावर बँकिंगचं जे भवितव्य आहे ते भवितव्य हे अवलंबून राहणार आहे. श्रोते हो, विविध मार्गानं सरकार बाजारात मागणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मागणी निर्माण झाली तर अर्थव्यवस्थेचं चक्र परत सुरळीत होऊ शकेल. मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योगधंदे जोमाने सुरू होतील, त्यातून रोजगार वाढेल आणि त्यातून पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गतीसुद्धा वाढू शकेल. यासाठी मागील पतधोरणामध्ये सरकारनं दरामध्ये फेरफार न करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना काही रक्कम कर्जाऊ देणं, सरकारकडे आलेला आयकर किंवा तत्सम परतावा शक्य तेवढ्या लवकर परत करणं, व्याजमुक्ती देणं अशा विविध मार्गांनी बाजारात मागणी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करतंय. यावर अधिक भाष्य करताना दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, कोरोनाच्या नंतर भारतातली जी इकॉनॉमी आहे हळूहळू ही पूर्वपदावरती यायला सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे हे पूर्वपदावर येण्यासाठी भारत सरकारने खूप प्रयत्न केलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं आणि 2 महिने आपल्याकडे सगळी इंडस्ट्री सगळा काम धंदा सगळा बंद होता, त्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न, जे मायग्रंट वर्कर्स आहेत, जे मजूर आहेत त्यांचे प्रश्न, जे डेली वेज लेबर्स आहेत त्यांचे प्रश्न, ह्या सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी एक जे पहिलं पॅकेज जाहीर केलं ते गरीब कल्याण योजना या नावाने. या पॅकेजकडे आम्ही एक इंडस्ट्री म्हणून कसं बघतो तर हे एक जी डिमांड साईड आहे त्या डिमांड साईडला सपोर्ट करणारं हे पॅकेज होतं, ज्याच्यामध्ये जे गरीब आहेत, जे मजूर आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे मायग्रंट वर्कर्स आहेत, या सगळ्यांना याच्यामध्ये डायरेक्ट सपोर्ट म्हणजे त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम केलं, जेणेकरून हे लोक जे आहेत या पॅन्डेमिकच्या काळामध्ये मार्केटमध्ये जातील आणि खरेदी करतील आणि जेणेकरून एक डिमांड क्रिएट होईल. त्यामुळे हे जे पहिलं जे पॅकेज होतं त्याकडे आम्ही जी डिमांड साईड आहे त्याला सपोर्ट करणार.
मग पॅन्डेमिकच्याच काळामध्ये नंतर जे दुसरं एक पॅकेज भारत सरकारने जाहीर केलं त्याला आत्मनिर्भर योजना म्हणून जे पॅकेज आहे ते जवळपास 20 लाख कोटीचं पॅकेज म्हणजे भारताच्या जीडीपीच्या 10% हे पॅकेज जाहीर केलं, ज्याच्यामध्ये मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत जे की आपल्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी जवळपास 3 लाख कोटी रुपयाचा सपोर्ट होता. जे एनपीए झालेले आहेत त्यांना सपोर्ट आणि त्याचबरोबर नवे स्टार्टअप सुरू करण्यासाठी ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल किंवा मायक्रो फूड एंटरप्रेन्योर्स आहे, प्रधानमंत्री मत्स्य योजना आहे, हर्बल कल्टिव्हेशन आहे, अशा प्रकारच्या विविध ग्रामीण भागाशी जोडलेल्या योजना या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या आहेत, जेणेकरून जे स्टार्टअप्स आहेत, नवे तरुण आहेत, त्यांना त्यांचे व्यवसाय उभे करता येतील. त्यामुळे एक डिमांड साईड आणि हे दुसरं आत्मनिर्भर भारत पॅकेज हे सप्लाय साईडला सपोर्ट करणार आहे. आता गेल्या या सेकंड क्वार्टरचे भारताचे आपली इकॉनॉमीचे जे रिझल्ट आलेले आहेत ते समाधानकारक आहेत आणि हे दर महिन्याला हे बदलत चाललेले आहेत. आपण जर बघितलं तर स्टीलचं कन्झम्पशन वाढलंय, सिमेंटचं कन्झम्पशन वाढलेलं आहे, डिझेल, पेट्रोल, इलेक्ट्रिसिटी याचे कन्झम्पशन वाढलेले आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं तर 2 सेक्टर फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टरमध्ये येत आहेत. ते म्हणजे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडस्ट्री जी आहे ती, त्याचबरोबर हेवी व्हेकल इंडस्ट्री आणि दसऱ्याला तर कमालच झाली, पॅसेंजर व्हेकल्स मध्ये मागच्या वर्षीपेक्षा जास्त सेल हा झालेला आहे. त्यामुळे हळूहळू आपली जी डिमांड आहे ती पिकअप व्हायला लागलेली आहे आणि आपली इकॉनॉमी पूर्व पदावरती यायला लागलेली आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी आपली जीडीपी जो आहे -23.9 वरती होता, आज तो 0 वरती आलेला आहे आणि तो असा वाढत वाढत तो जाताना दिसतोय. म्हणजे प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला सगळं चित्र हे इकॉनॉमीचं बदलत चाललेलं आहे. त्यामुळे भारतीयांना, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना चिंता करण्याचं काही कारण नाहीये. पुन्हा इकॉनॉमी आपली पूर्व पदावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे पुढचं जे फायनान्शियल इयर आहे त्या इयरमध्ये आपली इकॉनॉमी जे इंग्लिश मधलं व्ही अक्षर असतं म्हणजे डबल इकॉनॉमीची ग्रोथ ही आपली नक्की होईल, याबद्दल आम्हाला तर अजिबात शंका नाही. मंडळी, अर्थव्यवस्थेची अवस्था जरी कठीण असली तरी ती सुधारतीये. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जरी खूप पिछेहाट झालेली असली तरी सणासुदीच्या काळात झालेल्या खरेदीतून भारतीय अर्थव्यवस्थेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. एकूणच 2020-2021 मधील जीडीपी विकास दर नकारात्मक असेल किंवा शून्याच्या जवळ असेल. पुढील आर्थिक वर्षापासून विकास दर सुधारेल अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मुळात असलेल्या क्षमता, विविधता आणि नाविन्यपूर्ण तऱ्हेनं प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारी यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा निदान पुढच्या आर्थिक वर्षात पूर्ववत रुळावर येण्याची आशा आहे. अर्थात ही आशा फलद्रूप व्हावी अशीच सर्वांची इच्छा असेल. मंडळी, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन दीपक वेलणकर.